नमस्ते, मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष बोलत आहे। विजय काका कुलकर्णी ही महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सरकार स्थापन केलेले आहे, परंतु माझ्या दिव्यांग बांधवाला पेन्शन मात्र वाढ केलेली नाही। 1,500 पेन्शन मध्ये आमचे दिव्यांग बांधवाचे चहा सुद्धा भागत नाही। तरी ह्याच्याविषयी शासनाने विचार केला पाहिजे। तुम्हाला लाडक्या बहिणीची मतदान मिळते म्हणून तुम्ही 1,500 पेन्शन चालू केले, परंतु माझ्या दिव्यांग बांधव तुम्हाला मतदान करत नाही का? तरी येईल ह्या महिन्याअखेरीस 30 तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्यातील माझ्या दिव्यांग बांधवाला 6,000 पेन्शन झाली पाहिजे। महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम दिव्यांग बांधवाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे आणि महाराष्ट्र राज्यातील माझ्या दिव्यांग बांधवासाठी अपंग वित्त महामंडळ आणि समाज कल्याण मधून ही कर्ज मिळते, ती कर्ज माझ्या दिव्यांग बांधवाला दिले जात नाही, तरी ती त्वरित कर्ज मिळले पाहिजे आणि माझ्या दिव्यांग बांधवाची 6,000 पेन्शन शासनाने केली पाहिजे। नाहीतर हे गुरुवारी महिन्यात आंदोलन लावून माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कार्यालयात बसून देणार नाही। कार्यालयाच्या आतमध्ये आम्ही आंदोलन करू। आझाद मैदानला आंदोलन करायचे दिव्यांगाचे नाही, तुमच्या कार्यालयात आतमध्ये येऊन आम्ही आंदोलन करून तुम्हाला कार्यालयातून हाकलून देऊ। आमची सेवा करण्याकरता तुम्हाला जनतेनं निवडून दिलेलं आहे। जर तुम्ही जनतेची कामं करत नसताल, माझ्या दिव्यांग बांधवाला पेन्शन वाढ करत नसताल, तर तुम्हाला त्या राज्य शासनाने दिलेल्या खुर्चीचा भोग घेण्याचा कुठल्याही प्रकारे अधिकार नाही। त्यासाठी माझी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला हात जोडून विनंती आहे की माझ्या दिव्यांग बांधवाला 6,000 रुपये पेन्शन झाली पाहिजे, नाहीतर हे गुरुवारी महिन्यात आंदोलन करून आपल्या कार्यालयात सुद्धा आपल्याला बसण्यास आम्ही दिव्यांग बांधव मुश्किल करू। याची तुम्ही दखल घेतली पाहिजे।